प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण पवित्र शास्त्रामधून दुसरे तिमोथी याचा 2रा अध्याय आणि पहिलं वचन वाचणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये संत पाऊल इथे तिमोथीला सांगत आहे की माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. आमेन. या ठिकाणी संत पाऊल तिमोथीला माझ्या मुला असं म्हणतो, कारण तिमोथी हा संत पाऊलाचा आत्मिक मुलगा आहे. आणि इथे संत पाऊल तिमोथीला एक सल्ला देत आहे की तू प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये बलवान हो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा म्हणजे आपण लायक नसताना, आपली पात्रता नसताना परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचा प्राण देऊन आपल्याला आपल्या पापापासून सोडवले. प्रभू येशू ख्रिस्ताने आपले रक्त, पवित्र रक्त सांडले यासाठी की आपण शुद्ध व्हावे, आपल्याला पापापासून मुक्ती मिळावी. आणि ह्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आपल्याला केवळ पापाची क्षमाच नाही मिळाली, तर आपला उद्धार झाला, आपलं तारण झालं, आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आपल्याला आरोग्य, आपल्याला शांती, आपल्याला प्रीती, आपल्याला आनंद, परमेश्वराचा सहवास, हे सगळं आपल्याला त्याच्या कृपेमुळे प्राप्त झालेलं आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेद्वारे आपण परमेश्वराचे लेकरं झालो आहोत. आपण त्याचे परमेश्वर पित्याचे संतान झालेलो आहोत. हालेलुया. आणि ह्याच कृपेमध्ये संत पाऊल त्याच्या मुलाला म्हणजे तिमोथीला म्हणत आहे की तू ह्या कृपेमध्ये तू बलवान हो. तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये बलवान कसं होऊ शकतो हे आपण बघणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जी कृपा परमेश्वराने आपल्यावर केलेली आहे त्याबद्दल आपण परमेश्वराला धन्यवाद दिला पाहिजे, आपण त्याचे आभार मानले पाहिजे. आणि जी परमेश्वराची इच्छा आहे की जसा तो पवित्र आहे तसं आपण देखील एक पवित्र जीवन जगलं पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण आपण केलं पाहिजे आणि आपले जीवन प्रभू येशू ख्रिस्ताशी जडलं पाहिजे. ह्या जगी गोष्टींबरोबर नाही तर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपलं जीवन जडले पाहिजे. हालेलुया. परमेश्वराच्या वचनांवर आपण दिवस रात्र मनन केलं पाहिजे. जसं परमेश्वरने आपल्याला क्षमा केली तसं आपण इतरांना क्षमा केली पाहिजे. तर ह्या वचनाद्वारे आपण हे शिकत आहोत की आपण देखील प्रभू येशू ख्रिस्ताने जी आपल्यावर कृपा केली आहे त्या कृपेमध्ये आपण बलवान व्हायला पाहिजे, आपण मजबूत व्हायला पाहिजे. आणि परमेश्वर आपल्यावर कृपेवर कृपा करणारा परमेश्वर आहे, म्हणून त्या कृपेमध्ये आपण वाढूया, त्या कृपेमध्ये आपण बलवान होऊया, त्या कृपेमध्ये आपण मजबूत होऊया आणि परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करून एक पवित्र जीवन जगूया, जेणेकरून परमेश्वराचा गौरव आपल्या जीवनाद्वारे होईल. आमेन. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला आणि मला आशीर्वाद देव. प्रेज द लॉर्ड.